मी ज्यावेळेस जॉबला जाते त्यावेळेस माझ्या सासूने स्वयंपाक करून ठेवला पाहिजे, भांडी घासून ठेवली पाहिजे, घर आवरणं. अरे तिच्या वयामानाने तिला नाही तेवढं शक्य होणार, पण तिने जेवढं ती करू शकते हे तुझं जॅकपॉट आहे की. तू तेवढी अपेक्षा तू पण करू नको. करतोय ह्याला महत्व तिने पण दिलं पाहिजे. ही सत्य परिस्थिती की तुम्ही जोपर्यंत तुमची प्रायोरिटी ठेवताय, तुम्ही जोपर्यंत तुमची प्रॉपर्टी तुमच्या सोबत ठेवताय तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू आहे. आणि असे काही केसेस आहेत की ज्यावेळेस ते एक्सपायर होतात आणि त्यावेळेस फोन केला जातो मुलांना, त्यावेळेस त्यांना जबाबदारी आपली काय आहे हे झाल्यानंतर ते सुद्धा काहींना कळत नाही. फक्त पैशाने कामं होतात असं वाटतं त्यांना. आणि ताई किती पैसे होत आहेत, किती खर्च येतोय ते मला सांगा आणि तुम्ही करून घ्या, मी आता खूप गडबडीमध्ये. सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेकंड पार्टमध्ये. आणि आज आपण परत एकदा आपल्यासोबत आहेत गौरी मॅम, जे वृद्धाश्रम चालवतात 4 वर्षापासून. आणि आजचा जो टॉपिक आहे मॅम, जसं की आजची जी जनरेशन आहे, असं झालं आहे की आईवडील नको आहेत किंवा सासू सासरे नको आहेत, अशी सिच्युएशन झालेली आहे. सो त्याबद्दल आपण आज बोलूया की खरंच आपण जर बघितलं तर फक्त एक बाजूच चुकीची का, फक्त आईवडिलांकडंच चुकी आहे का, किंवा मग मुलांकडून काय चुकते, हे सगळं आपण टॉपिक डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅम, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे तुम्ही इतके सारे आज एक्सपिरियन्सेस आहेत तुमच्याकडे, सो त्याबद्दल काय सांगाल? आपण जसं म्हटलं की आपण म्हणतोच ना की नाण्याला 2 बाजू असतात, तर दोन्ही बाजू हे केल्या पाहिजेत. आता मी गेली 4 वर्ष झाले मी वृद्ध पालकांवरती काम करते. सो मला सुद्धा बरेच हट्टी पालक, आपण जे म्हणतो हट्टी बाळ जसं असतं तसे हट्टी पालक पण आहेत आपल्याकडे. सो त्याच्यावरून थोडंसं कल्पना येतेच की हे घरी अशा पद्धतीने त्रास देत असतील म्हणून त्यांनी आपल्याकडे तिथे ठेवलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला वृद्ध पालकांची बाजू अशी मांडावीशी वाटेल की जे यंग जनरेशन असतं, म्हणजे जे तुमचे मुलं आहेत किंवा ज्या तुमच्या मुली आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, मान्य तुम्ही आत्तापर्यंत जे काही त्यांना शिकवण दिली आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर इंटरफेअर तुम्ही थोडंसं कमी करावं. म्हणजे आईकडचे काय म्हणतात, बायकोकडचे जे आईवडील असतात किंवा मुलाकडचे जे आईवडील असतात, म्हणजे सासू सासरे किंवा आईवडील हे, तर ह्यांनी इंटरफेअर त्यांच्या संसारामध्ये थोडासा कमी ठेवावा. आणि आजच्या यंग जनरेशनच्या मुलांनी सुद्धा वृद्ध पालकांकडून अपेक्षा कमी ठेवाव्या. म्हणजे तुमची मुलं त्या आईवडिलांनीच सांभाळली पाहिजे, तो त्यांचंच ते काम आहे असं त्यांच्यावरती का लादून? ती मुलं तुमची आहेत, तुमची जबाबदारी आहे, तुमचा संसार आहे, हे तुम्हाला म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी केलंच आहे की सगळं तुमच्यासाठीच केलेलं आहे. मग इथून पुढचं आयुष्य जेव्हा ते थकतात तेव्हा त्यांचं आयुष्य त्यांना जगू द्यात की. त्यांनीही तेवढंच समतोल राखणं गरजेचं आहे आणि वृद्ध पालकांनी सुद्धा न इंटरफेअर करता तो समतोल राखणं गरजेचं आहे. की इंटरफेअर कोणाला सुद्धा इरिटेटिंग होणारच आहे ते. मग ती सून असू देत, ती मुलगी असू देत किंवा अजून कोणी जावई असू देत किंवा हे असू देत. तर ह्या गोष्टी थोड्याशा बॅलन्स केल्या तर मला असं वाटतं की ते सोपं जातं समोरच्या व्यक्तींना पण आणि आपल्याला स्वतः सुद्धा. आणि प्रत्येकाने, म्हणजे तिकडची बाजू असू देत किंवा इकडची बाजू असू देत, अपेक्षा शून्य राहायला शिका. जेव्हा आपण अपेक्षा शून्य राहतो त्यावेळेस आपण हॅपीली सर्व्हाइव्ह करू शकतो. म्हणजे त्यांनी मुलांना असं वाटतं की आपल्या मुलांची जबाबदारी किंवा मी जर आता सुनेची अशी एक मानसिकता असते किंवा अपेक्षा सासूकडून अशी असते की मी ज्यावेळेस जॉबला जाते त्यावेळेस माझ्या सासूने स्वयंपाक करून ठेवला पाहिजे, भांडी घासून ठेवली पाहिजे, घर आवरणं. अरे तिच्या वयामानाने तिला नाही तेवढं शक्य होणार, पण तिने जेवढं ती करू शकते हे तुझं जॅकपॉट आहे की. तू तेवढी अपेक्षा तू पण करू नको. करतोय ह्याला महत्व तिने पण दिलं पाहिजे. आणि मग सासूला पण थोडंसं की हा बाबा, म्हणजे अगदी सासूचाच तोरा नाही गाजवला पाहिजे. तिने पण तिचं एक चला बाबा, म्हणजे ते सास भी कभी बहू थी अशा टाईप थोडंसं तिने पण हे करावं. आणि आयुष्य आपलं एक चॅलेंजेस आहे आणि तो एक गेम आहे, असं करून जर सर्व्हाइव्ह केलं तर मला असं वाटतं की त्याच्यामधून आपण एक फन करून आपण ते आयुष्य जगू शकतो. असं ह्यामध्ये मेजर चुका काय वाटतं तुम्हाला? जर आपण दोन्ही बाजू जर बघितल्या तर पॅरेंटच्या बाजू पहिलं बघूया आपण, जे आजोबा असतील तर मेजर चुका काय वाटतात की
त्यामुळे कुठेतरी वृद्धाश्रममध्ये येण्याची वेळ येते त्यांच्यावर? इंटरफेअर जास्त, हम्म. ज्यावेळेस इंटरफेअर जास्त होतो त्याच वेळेस समोरचे म्हणजे मुलगा असू देत, सून असू देत किंवा अजून हे असू देत, त्यांना त्यावेळेस असं वाटतं की यार खूप जास्ती अति होतं. म्हणजे तो जो मुलगा असतो तो तिकडच्या साईडला नवरा असतो, इकडच्या साईडला मुलगा असतो, तर त्याचं सँडविच करू नका तुम्ही. त्याला त्यावेळेस तो नाविलाजाने तो निर्णय घ्यायला भाग पडतात. कोण पाडतात तर सून आणि सासू किंवा म्हणजे हे आई वडील असं. तर त्याच्यामुळे त्याचाही जीव जाणं म्हणजे ही अशी वेळ येणार नाही. आणि मला कुठंतरी असं वाटतं की म्हणजे पहिलं आधी असं वाटायचं, ज्यावेळेस मी वृद्धाश्रम चालू केलं होतं त्यावेळेस मला असं वाटायचं की वृद्धाश्रम हे दुर्दैव आहे, महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे आणि हे बंद पडावं आणि सुरुवात आपल्या स्वामीनिवास वृद्धाश्रमापासून व्हावे. पण आता गेली 4 वर्षापासून जे मी काम करते, ज्या मी बाजू ऐकून घेते वृद्ध पालकांच्या, मुलांच्या, ह्या ज्या दोन्ही बाजू ऐकून घेते, तर त्याच्यावरून मला असं वाटतं हे सुदैव आहे. वृद्धाश्रम ही संकल्पना महाराष्ट्रात असणं हे सुदैव आहे. कारण ॲटलिस्ट बेवारस पालक 4 भिंतीच्या आतमध्ये सेफ शेल्टरच्या खाली ते सुखरूप 2 टायमाचं वेळेवरती त्यांना जेवण मिळतंय आणि हे होतंय. आणि यंग जनरेशनसाठी हा एक ऑप्शन आहे, हा एक सेफ पर्याय आहे, जिथं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एवढे गुंतलेले की तुम्हाला वृद्ध पालकांमध्ये म्हणजे वृद्ध पालकांना, आपल्या आईवडिलांना काहींना वेळ द्यायचा असतो पण देऊ शकत नाही, कारण जबाबदारीचा भारच त्यांच्यावर एवढा आहे की कमवण्याशिवाय पर्यायच नाही आहे. त्याच्यामुळं हा एक ऑप्शन चांगला आहे वृद्धाश्रम ही गोष्ट. त्याच्यामुळं आता कुठंतरी असं वाटतं की नको, वृद्धाश्रम उलटं असावेत जगामध्ये. काही वाटत नाही म्हणजे वृद्धाश्रमात तुम्ही सोडल्यानंतर, म्हणजे मी टाकले असं नाही शब्द वापरणार, मी सोडलंय असं म्हणेल, कारण वृद्धाश्रमामध्ये सोडल्यानंतर तुमची जबाबदारी संपत नाही, खरं तर जास्त वाढते असं मला वाटतं. म्हणजे हे बघ, वृद्धाश्रम आज बरीच वृद्धाश्रम आहेत. इव्हन मी आता आपल्या स्वामीनिवासमध्ये आम्ही तर सगळं म्हणजे आम्ही प्रेम देऊ, माया देऊ, आम्ही पाठीवरून हात फिरू, आम्ही केस विंचरून देऊ, सगळ्या गोष्टी आम्ही करू. त्यांना पण करमतंय, त्यांना पण हे, पण ते तुमच्याशी ब्लड रिलेशनमध्ये अटॅच्ड आहेत. म्हणजे आपला मुलगा आपल्याला भेटायला येणं हे जे असतं ना, हे आम्ही ती भर नाही आम्ही भरू शकत कितीही जीव लावला तरी. त्याच्यामुळे तो तुमचाच रोल आहे. म्हणजे तुम्ही वृद्धाश्रमामध्ये जरी सोडलत पालकांना तरी तुमची जबाबदारी संपत नाही. तुम्ही डोक्यातून काढून टाका की वृद्धाश्रमात सोडलं, हां चला मी फ्री झालो, असं नाही. तुम्ही त्यांना येऊन भेटणं, त्यांना विचारपूस करणं, तुम्हाला काय हवं आहे नको आहे ते पाहणं, ही तुमची कायमस्वरूपी जबाबदारी असणार आहे. जबाबदारी तुम्ही नाहीच थिडकारू शकत, कधीच नाही थिडकारू शकत, आणि ती करू नये आजकालच्या. आणि जो करत असेल तो मग वंशाचा दिवा किंवा मुलगा म्हणण्याच्या मग कॅपॅसिटीचा नाही, असं मला वाटतं कुठेतरी. ओके. जसं की मॅम तुमचे काही एक्सपिरियन्स तुम्ही सांगितले त्यावरून असं कळतं की बेसिकली आजी आजोबांकडे पैसे ठेवले जात नाही किंवा मग त्यांच्याकडे असलेले पैसे काढून घेतले जातात आणि नंतर कुठेतरी त्यांना मग वृद्धाश्रममध्ये जायची वेळ येते. सो जे आज तुम्हाला बघतात आहेत, जे पालक तुम्हाला बघतात आहेत, आणि खरंच असं म्हणू नये पण जर वेळ आली त्यांच्यावर, मग काय त्यांनी जबाबदारी घ्यावी की काय सांगाल त्यांच्यासाठी? म्हणजे कुठले पॉईंट्सने लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून जे तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही जे आहेत त्याबद्दल ते समअप करून काय सांगाल त्यांच्यासाठी? खरं तर आत्ता बऱ्यापैकी पालक आपल्याकडे असे आलेले आहेत ज्यांनी सगळं जे काही नावावर होतं ते सगळंच्या सगळं मुलांना देऊन टाकलं आणि मग आपल्याकडे आलेत. पण असं करू नये. वृद्ध पालकांना मला हे सांगायचं आहे की तुमची प्रायोरिटी तुम्ही स्वतःच्या हाताने घालवू नकाच. तुम्ही स्वतःच्या हाताने तुम्ही पायावरती धोंडा पाडून घेताय. तुमचा एक अधिकार तो शेवटपर्यंत, मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत मी कमावलेली प्रॉपर्टी ही माझी असणार आहे. ॲटलिस्ट त्या प्रॉपर्टीकडं बघून तरी तुमची मुलं तुम्हाला सांभाळतील. तुम्ही हयात नसताना माझ्यानंतर हे तुमचंच आहे, हे तुम्ही शाश्वती द्या तुमच्या मुलांना.
पण ती आधीच तुम्ही नावावरती करणं किंवा हे करणं, मला ते कुठंतरी रॉंग वाटतं. कारण एकदा का तुम्ही ते नावावरती करून दिलं की तुमचं जुनं फर्निचर झालंच असं समजा. म्हणजे हे रॉंग आहे किंवा हे म्हणजे बरोबर वाटतंय नाही वाटतंय माहिती नाही, पण ही रिअल फॅक्ट आहे. ही सत्य परिस्थिती आहे की तुम्ही जोपर्यंत तुमची प्रायोरिटी ठेवताय, तुम्ही जोपर्यंत तुमची प्रॉपर्टी तुमच्या सोबत ठेवताय, तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू आहे. तुम्ही त्यांच्यासाठीच कमवलंय. तुम्ही हे शाश्वती म्हणा, तुम्ही मी हयात नसताना हे तुमच्या नावावरती मी करून जाणार आहे, मला काय करायचंय ते. आणि तुम्ही वृद्ध पालकांना, म्हणजे आजकालच्या जनरेशनला असं वाटतं आता हे वयस्कर झालेत, ह्यांना काय पैसे कशासाठी लागणार आहेत काय. अरे पण त्यांचं मेडिसिन नाही आहे का, त्यांचं काही बाकीचं नाही आहे का, त्यांना जर काही काही खाऊशी वाटत नाही का, मग त्यांचा हक्काचं काहीतरी त्यांना द्या ना तुम्ही. भले ते, आणि ते साठवून ते तुम्हालाच देणार आहेत. म्हणजे तुला माझ्याकडं आपल्याकडे त्या दादा आलेले जे पालक आहेत ना, काही लाथाबुक्क्यांनी तुडवलेले असतात रे आईबापांना, तरीसुद्धा त्यांचे शब्द काहींचे असे असतात, वळ असतात अंगावर, तरी त्यांचे शब्द असे आहेत की नाही नाही आमचा मुलगा खूप चांगला आहे, सुनेनी त्याला फूस लावली ना म्हणून तो असा करतोय. म्हणजे तुम्ही कितीही तुडवलं तरी तुमचा मुलगा, म्हणजे त्या पालकांचा तो मुलगा त्यांचा जो असतो तो त्यांच्यासाठी खूप चांगला असतो. तर ती इमेज तुम्ही पण कमी करून नका घेऊ असं वागून. तर त्यांचं महत्त्व म्हणजे तुम्हाला पण ते शेवटपर्यंत जपता आलं पाहिजे आईवडिलांना. सो जसं तुम्ही सांगितलं की सुनांकडे पण काहीतरी चुकते, सो त्याबद्दल काय सांगाल की कुठेतरी ॲक्सेप्टन्स मला वाटतं कमी आहे, की मला ॲक्सेप्टच नाही करायचं की फक्त आम्हाला दोघांनाच राहायचं आहे. असं एक खूप असतं की आम्हाला दोघांनाच राहायचं, आम्हाला तिसरा कोण नको आहे फॅमिलीमध्ये. सो ह्याबद्दल आहे असं बऱ्याच बायकांचं आहे की माझे आईवडील पाहिजेत पण मला माझे सासू सासरे नको आहेत. म्हणजे त्याचे आईबाप असले की मग चिडचिड करणार, भांड्यांची आदळआपट करणार, त्या नवऱ्याच्या मागं किरकिर करत बसणार. पण तिचे आईवडील आले, तिचे भावंडं आले की त्यांना मात्र खूप छान पद्धतीने ट्रीट. मग कुठंतरी त्याचे पण आईवडील आहेत ना बाई, ते म्हणजे त्याचं पण मन दुखावलं जातंय. मग तू अनाथ पोराशीच लग्न कर. म्हणजे हे माझं वैयक्तिक स्ट्रेट फॉरवर्ड मत आहे. मग तुला फक्त नवऱ्याच्याच बरोबर राहायचं होतं तर तू मग अनाथ मुलगा बघायचा होता, जो ज्याला आई वडील नाही, ज्याला भाऊ नाही, कोणी नाही, तो संडा आहे. पण जर तू नवऱ्याशी म्हणजे एखाद्या मुलाशी तू लग्न करते तर त्याचे तुला प्लस पॉईंट, त्याचे मायनस पॉईंट हे तुला त्या पूर्ण ह्याच्याने तुला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती जर आपण प्रेम करतोय तर त्या व्यक्तीचे प्लस पॉईंट, कोणी परफेक्ट नाही आहे ह्या जगात, कोणीच परफेक्ट नाही आहे. प्रत्येकामध्ये मायनस पॉईंट प्लस पॉईंट आहेत, पण तेच प्रेम महत्त्वाचं असतं जे आहे तसं एक्सेप्ट करतं. म्हणजे जसे तुला आई वडील आहेत तसे त्याचे पण आई वडील आहेत. जसं तुला वाईट वाटणार आहे तसं त्यालाही वाईट वाटणार आहे. त्याच्यामुळं हा समतोल तिलाही राखता आला पाहिजे आणि त्यालाही राखता आला पाहिजे असं. तर तेव्हा मग ते व्यवस्थित सर्वाईव्ह होऊ शकतं. ओके. आणि ह्याच्यामध्ये नातेवाईकांचा किती रोल आहे ह्या पार्टमध्ये? सगळ्या नातेवाईकांना खरं तर मध्ये इंटरफेअर त्यांनी करूच नाही दोघं नवरा बायकोंच्या भांडणामध्ये, मला असं वाटतं. आणि दोघं नवरा बायकोंची भांडणं सुद्धा 4 भिंतीच्या आतमध्ये असावीत. तिराहित पर्सन कोणी मध्ये आला की ते भांडण राहत नाही, मग ते चितगळतच जातं, ते विस्कळीतच जातं, मग गैरसमज होतात, मग हा मला समजूनच घेत नाही. मग आजकाल घटस्फोट का होत आहेत? ह्याच वेळेने होत आहेत. थोडंसं काही बोललं की लगेच घटस्फोट. असं नाही आहे. जुन्या काळामध्ये ना वृद्धाश्रम होतं ना घटस्फोट हे जास्ती प्रमाणात होता. आजकाल आत्ता लग्न झालं 15 दिवसात घटस्फोट झाला. म्हणजे ही मेंटॅलिटी का वाढली आहे? का तर पेशन्सच नाही आहेत लोकांमध्ये, समजून घेण्याची वृत्तीच लोकांमध्ये नाही आहे. तर त्या गोष्टीवरती थोडंसं अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती का बोलतोय ह्याच्या मागचं काहीतरी कारण असेल, इंटेन्शन असेल, हे समजणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण मॅम आत्ता मगाशी बोललो की काही पॅरेंट्स असतात जे वयाच्या आधीच सगळ्या नावावर प्रॉपर्टी करून मग मोकळे होतात, आपण असं म्हणू शकतो. पण काही पॅरेंट्स असे पण आहेत ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे पण कुठेतरी मुलगा किंवा मुलगी त्रास देतात, रोज टॉर्चर करतात. असे काही केसेस सांगू शकता तुम्ही?
तर गांजवे चौकातले एक आजी आजोबा होते. त्यांचं तर म्हणजे मुलगा आणि मुलगी म्हणजे दोन होते. ते एक्सपायर झाले. मुलगा काहीतरी ड्रिंक करत होता म्हणून तो एक्सपायर झाला आणि मुलगी ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली. त्यांची जी मुलं होती म्हणजे नातवंड त्या आजी आजोबांची, तर त्यांचं हार्डली ती पत्र्याचीच रूम होती रे, पण ती पत्र्याची रूम त्या नातवाच्या नावावरती करून देण्यासाठी त्या आजी आजोबांना काठीने मारहाण केली जायची. म्हणजे इतकी भयानक विकृती पण काही जणांची असते की प्रॉपर्टी पाहिजे असते पण जबाबदारी नको असती आणि त्यांना बाहेर काढलं जायचं. आणि काही पालकांचं असं आहे की पेन्शन काढून घेतात त्यांचे, म्हणजे पेन्शन हवी असते पण त्यांची जबाबदारी नको आहे त्यांना. तर अशा पण काही केसेस आहेत. मोस्टली आता जर प्रॉपर्टी वगैरे जर नावावरती केली नाही किंवा नाही मी करणार नाही असं काही जर केलं तर मग त्यांना टॉर्चर केलं जातं घरामध्ये. मग जेवण न देणं, त्यांना एकटं पाडणं, त्यांच्याशी कोणीही बोलायचं नाही. म्हणजे शेजारचा माणूस एखादा जसा घरात येऊन बसतो तसं ट्रीट केलं जातं आणि ते खूप हर्टिंग असतं त्या पालकांना, कारण त्यांची प्रायोरिटी संपत चालली हे त्यांना ते भासवून दिलं जातं आणि मग तशा वेळी पण टॉर्चर केलं जातं. म्हणजे फक्त आपण मारलेल्याचे वळ आपल्याला दिसतात पण जे बोललेल्याचे जे घाव असतात ना ते खूप भयानक काळजावरती लागतात वृद्ध पालकांच्या. आणि मला असं वाटतं की बाहेरच्या लोकांपेक्षा जे आपल्या रक्तमासाच्या लोकांकडून जे ट्रीटमेंट मिळते ना त्याच्याने जास्त वृद्ध पालक खचून जातात. सो ते नाही झालं पाहिजे. तर तसं पण आता म्हणजे यंग जनरेशननी त्याची पण काळजी घ्यावी. म्हणजे तुम्हाला जर आई वडील कोणासाठी कमवतात? तुमच्यासाठी कमवतात. त्याच्यामुळे त्यांची प्रॉपर्टी जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यांची जबाबदारी पण घेणं गरजेचं आहे. आणि काही प्रॅक्टिकल पालक आहेत असे जे माझी जर प्रॉपर्टी ह्याला पाहिजे आणि माझी जर जबाबदारीच घेत नाही तर मी कशाला ह्याच्या नावावर करू. असे पण आहेत काही जण की नाही मला त्यांनी सांभाळलंच नाही, मला जेव्हा गरज होती त्यावेळेस मला त्यांनी बघितलं नाही, मग मी कशाला त्यांना प्रॉपर्टी देऊ, मग मी एखाद्या संस्थेला देते, मी एखाद्याला इकडे देते. मग असे पर्याय पालक हे करणार आहेत आणि आजकाल हे पुढं होत जाणार आहे. म्हणजे मुलांना प्रॉपर्टी पाहिजे पण जबाबदाऱ्या आईवडिलांच्या नको आहेत असे बरेच केसेस आहेत. आणि वृद्धाश्रमामध्ये त्याच कारणामुळं पालक आलेले आहेत की आमच्या मुलांनी आमच्या प्रॉपर्ट्या काढून घेतल्या तर आम्हाला रस्त्यावरती सोडलंय. तर अशाच केसेस बऱ्याच आलेल्या आहेत. ओके. सो कुठेतरी मॅम जसं तुम्ही सांगितलं की एकटापणा पण कुठंतरी हा प्रॉब्लेम आहे की एकटं पाडलं जातं त्यांना. सो त्या एकटापणाबद्दलच काय सांगाल की जेव्हा संस्थेकडे म्हणजे जेव्हा येतात तुमच्याकडे तेव्हा काय सांगतात तुम्हाला, किंवा मग त्यांचं घरी असतं तेव्हा ते किती एकटापणा सहन करतात, काय सांगाल त्यावर? एकटेपणा म्हणजे आता पहिलं तर आधी जेव्हा मुलांची आपल्यावरती डिपेंडन्सी असते त्यावेळेस खूप चांगलं बोललं जातं. पण एकदा का मुलं मोठी होत गेली, त्यांना पंख फुटले, म्हणजे थोडक्यात पंख फुटले की तुम्हाला काय कळतंय, तुम्ही जुन्या विचारांचे, आम्ही यंग जनरेशन, तुम्हाला दुनियादारी माहिती का. अरे पण ते जे तुमच्यासाठी म्हणजे कोणतेच आई वडील कोणत्याच मुलाचं वाईट चितत नसतात. त्याच्यामुळे ते सांगणारे जे असतात ते काही त्यांनी अनुभव घेतलेले असतात म्हणून ते तुम्हाला सांगत असतात. सो त्या गोष्टीवरती जास्त फोकस केला पाहिजे. आणि त्यांचं न ऐकल्यावरती आपलं काय नुकसान होऊ शकतं हे नंतर, पण जोपर्यंत त्यांची जीभ भाजत नाही तोपर्यंत त्यांना शहाणपण येतच नसतं. त्याच्यामुळे त्यांना पण ते हे होऊन द्यावं. पालकांनी सुद्धा 2 ते 3 वेळा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. तिसऱ्या वेळेस मग ज्या वेळेस तो खस्ता खाईल त्यावेळेस त्यांना अक्कल येणार आहे, त्यावेळेस मग बॅकफुटला यावं मला असं वाटतं. आणि मग त्या पालकांना सतत ते असं जर सांगत राहिले तर मग त्यांना एकटं पाडलं जातं, त्यांना खालच्या पातळीला ठरवलं जातं. तुम्हाला काय कळतच नाही, तुम्हाला असंच नाही, मग उलटं बोलणं, काहीतरी म्हणजे ते बोलत असताना सुद्धा कानगडं करणं, म्हणजे ऐकून सुद्धा न ऐकण्यासारखं करणं, असे होतात. आणि मग तो एकटेपणा नंतर त्यांच्यामध्ये येत जातो की माझी काही प्रायोरिटी नाही आहे घरामध्ये, मी असू नसू कोणाला काही फरक पडणार नाही आहे असं. मग त्याच्याने तो माणूस खचत जाऊन एकटेपणा जास्त येतो त्या वृद्ध पालकांमध्ये. आणि आपली प्रायोरिटी आता संपलेली आहे, आपण नसलो तरी काहीही ह्यांचं अडणार नाही आहे असं एक मनामध्ये बिंबत जातात वृद्ध पालक. आणि त्यानंतर जेव्हा तुमच्याकडे येतात ते त्यानंतर त्यांचं आयुष्य कसं असतं, काय सांगाल तेव्हा? एकटेपणा कुठंतरी दूर होत असेल, खूप जण सेम सिच्युएशनमधून आलेले आहेत आणि सेम एकत्र राहतात, बरोबर. काय सांगाल तेव्हा?
एकटेपणा हे बघा, आता एकटेपणा म्हणजे तिथं जो कोणी नवीन पालक आलेला आहे त्या प्रत्येक पालकांना तर मी सांगितलेलं आहे, तुम्ही वृद्धाश्रमात नाही आलेलात, हे तुमचं घर आहे. त्याच्यामुळे जे चालू फिरू शकणारे जे पालक आहेत त्यांना आपण तिथे कामं पण दिलेली आहेत. सो त्यांच्या म्हणजे त्यांना जेवढं झेपेल तेवढं ते कामं करतात ते. तर प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आणि म्हटलं तुम्हाला जसं कोणी नाही आहे किंवा तुमच्या बाबतीत जसं झालेलं आहे असं प्रत्येक जणांकडं इथं काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. कारण ते काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ते आपल्या गेटच्या आतमध्ये आहेत किंवा म्हणून ते स्वामी निवास वृद्धाश्रमामध्ये आहेत. सो असं प्रत्येकावरती बिंबवलं जातं. आणि एकटेपणा घालवण्यासाठी तिथं समवयी असतात. त्याच्यामुळं तिथं म्हणजे आता तू माझ्यापेक्षा छोटा आहेस, त्याच्यामुळं माझे विचार आणि तुझे विचार बऱ्यापैकी फरक असणार आहे, पण ते तिथं समवयी असतात. त्याच्यामुळे त्यांचं दुःख, त्यांचं हे समवयी समदुःखी, त्याच्यामुळे ते थोडंसं बॉन्ड त्यांचा बनत जातो आणि मग तो एकटेपणा थोडासा हलका होण्याला वृद्धाश्रम जास्ती काय म्हणतात एक हेल्दी बनत जातं वृद्धाश्रम. मग तिथं त्यांना थोडंसं पोथी वगैरे वाचणं किंवा स्वामींचं धार्मिक एक आहे, स्वामींचं मंदिर आहे, तिथं आरती बिरती करतात हे ते, आणि थोडेसे दुःख शेअर करून त्यांना ते हलकं फील होतं. जे की मुलांना वेळच नसतो ना त्यांच्याशी बोलायला किंवा वेळ हे करायला, किंवा त्यांना बोलायचं असतं पण आपल्या मुलांना वेळच नाही, मग काय बोलायचं, जाऊ दे तो त्याच्या कामात असतो, मग शांत बसून घेतात वृद्ध बालक. तसं वृद्धाश्रमात होत नाही. तसं वृद्धाश्रमामध्ये कोणी ना कोणीतरी बोलायला असतं, शेअरिंग करायला असतं, त्याच्यामुळं मनावरचा जो भार असतो तो हलका होत जातो. सो जे पण आज तुम्हाला मुलं बघतात आहेत किंवा मग जे पॅरेंट्स तुम्हाला बघतात आहेत ज्यांचे वयोवृद्ध आजी आजोबा आहेत, सो त्यांच्यासाठी काय सांगाल? की खरं तर माझं पर्सनल हे मत आहे की ज्या दिवशी आपले आई वडील म्हणतात की मला वृद्धाश्रम जायचं आहे, त्या दिवशी मुलगा म्हणून खरं तर मला वाटतं की तो लायकीचा नाही मुलगा म्हणून म्हणण्याचा. कारण की जर पालक तसे म्हणतात म्हणल्यावर कुठेतरी मुलाची चूक आहे. बरोबर, माझे पर्सनली मत आहे. सो काय सांगाल त्याबद्दल? की मुलाची तर चूक आहेच काय, नो डाऊट, पण जसं मी सांगितलं त्याबद्दल काय सांगाल? आपल्याकडे आता मोस्टली जे वृद्ध पालक येतात त्यावेळेस म्हणजे काही ना काहीतरी घरातून त्यांना कमी पडतं, त्याच्यामुळेच तर म्हणजे जे स्वतःहून येतात त्या पालकांचं तर वैयक्तिक तेच मत असतं की माझं ऐकलं जात नाही घरात, माझी प्रायोरिटी कमी झाली आहे आणि म्हणून ते तिथं आलेले असतात. पण मला कुठंतरी असं वाटतं आम्ही कितीही जीव लावला, कितीही प्रेम दिलं तरी शेवटी तुमच्याकडं जी त्यांची ओढ आहे ती कमी नाही होणार आहे किंवा तुमची जागा आम्ही नाही आणून देणार आहे त्यांना तिथे. त्याच्यामुळं तुम्ही त्यांना येऊन भेटणं गरजेचं आहे वृद्धाश्रमामध्ये. वृद्धाश्रमामध्ये ज्यावेळेस पालक येतात त्यावेळेस म्हणजे की असे आई वडील मी पाहिलेले आहेत की त्यांना लाथाबुक्क्या घालून बाहेर काढले गेलेलं आहे, पण तरीसुद्धा म्हणजे तेवढी वेळ तुम्ही आणून सुद्धा त्यांचं वैयक्तिक मत असं असतं की नाही आमची सुनेने काहीतरी फितवलं असणार, ती पोरगी म्हणजे लग्न झाल्यापासूनच तो बदललाय, हे त्यांचं वैयक्तिक मत असतं. म्हणजे त्यांना तुम्ही वाईट कधीच वाटत नाहीत. म्हणजे कुणीतरी आलं आणि मग तिच्या सांगण्याने असं केलेलं आहे, म्हणजे ते एक्सेप्ट करणं किंवा आपल्या मुलांनी हे करणं, तो ट्रॉमा त्यांच्यावरती खूप असतो आणि ते पचवणं ते अवघड जातं त्या पालकांना. त्याच्यामुळं असं करू नये. म्हणजे पालकांचं मन जपणं गरजेचं आहे. आणि असे काही केसेस आहेत की ज्यावेळेस ते एक्सपायर होतात आणि त्यावेळेस फोन केला जातो मुलांना, त्यावेळेस त्यांना जबाबदारी आपली काय आहे हे झाल्यानंतर ते सुद्धा काहींना कळत नाही. फक्त पैशाने कामं होतात असं वाटतं त्यांना, आणि ताई किती पैसे होत आहेत, किती खर्च येतोय ते मला सांगा आणि तुम्ही करून घ्या, मी आत्ता खूप गडबडीमध्ये. म्हणजे वृद्ध आई बाप आहेत, त्या वृद्ध गेल्यानंतर म्हणजे माझ्याकडे तर एक कुटे आजी म्हणून होती, तिचा सावत्रच मुलगा होता, तो तिची सगळी प्रॉपर्टी त्याने घेतली बरं. म्हणजे ती आपल्याकडे बेवारस म्हणून आपल्याकडे आणली होती आणि ती जेव्हा आपल्याकडे आली त्यावेळेस आता ती जवळपास 1.5 ते 2 वर्ष आपल्याकडे होती. 1.5 ते 2 वर्षामध्ये तो कधीही भेटायला आला नाही, भले सावत्र असू दे, पण ती माझा मुलगा करूनच म्हणत होती. ती कधीच आम्हाला तिने सांगितलं नाही की तो माझा सावत्र मुलगा आहे. मला ज्यावेळेस ते रिस्क्यू करायला आजीला गेलतो त्यावेळेस तिथं आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं होतं की तो तिचा सावत्र मुलगा आहे, हिला मूल झालेलंच नाही आहे म्हणून.
आणि एक दिवशी मला म्हणजे अशी सारखी म्हणत राहायची की मला त्याच्याकडे जायचंय, मला त्याच्याकडे जायचंय, त्याला फोन करून द्या. तर म्हटलं अगं तुला जायचंय पण त्याला सांभाळायला आहे, म्हणजे सांभाळायचं आहे का तुला, हे पण तू बघ. तर असं पहिलं मी समजून सांगायची, पण शेवटी आईचं मन असतं रे, ते एक माया असती, ते ओढच वेगळी असती. आणि त्यातल्या त्यात 1-2 वेळेस मी त्याला फोन पण लावून दिला, पण त्याचं म्हणजे ते बोलण्यातूनच जाणवत होतं की त्याला सांभाळायचं नाहीये तिला, पण हे तिला पचत नव्हतं. आणि असं 3-4 वेळा फोन लावून दिल्यानंतर मग जे तिने अंथरूण पकडलं, तो ध्यास पकडला, ती उठलीच नाही, ती एक्सपायर झाली. एक्सपायर ज्या दिवशी झाली अभिषेक दादा, त्या दिवशी माझे अजून एक बाबा एक्सपायर झाले त्याच दिवशी, सेम डेला. आणि पौड गावामध्ये एकच स्मशानभूमी आहे. तर आपल्या तिथं स्मशानभूमीमध्ये त्या बाबांचा मी अंत्यविधी जवळपास 3 ते 4 वाजता वगैरे केला असेल. आता ह्या 4 वर्षामध्ये मी जवळपास 30 ते 40 बेवारस पालकांचा अंत्यविधी मी स्वतः केलेला आहे. इतर वेळी मी झुरळ पालीला घाबरते, पण त्यावेळेस म्हणजे मला ते पहिलं आधी माहिती पण नव्हतं की कसं सरण रचतात, काय करतात, काही नाही, पण सगळं स्वामींनी ते पण शिकवून दिलं मला. आणि त्या बाबांचा अंत्यविधी मी 3 ते 4 वाजता वगैरे केला. आणि तरी आता ते सगळं हे व्हायला वेळ लागतो बऱ्यापैकी. आणि 6 वाजता ही कुठे आजी एक्सपायर झाली. आता स्मशानभूमी एकच, आणि मायनस पॉईंट ह्यांचा असा आहे की बेवारस असल्यामुळं, रस्त्यावरचे पालक असल्यामुळं त्यांचं आधार कार्डच नसतं. त्याच्यामुळं आधार कार्ड नसल्यामुळं कोणता डॉक्टर DC देत नाही. DC नसल्यामुळं मी हद्दीच्या बाहेर कोणतीच बॉडी नेऊ शकत नाही, ती तिथंच डिस्पोज करणं तेच जास्ती हे असतं. आता करायचं काय, म्हणून मग मी त्या सावत्र मुलाला फोन केला. म्हटलं की आजी अशी अशी एक्सपायर झालेली आहे, तुम्हाला घेऊन जावं लागेल. तर नाही हो, ते कसं काय शक्य आहे हे ते. मग मी जरा थोडंसं म्हणजे माझ्या ह्याच्यावरती आले, म्हणजे मुलगा आहेस तू, तर म्हणे मी सावत्र. अरे पण आहेस ना, सावत्र जरी असला तरी तू मुलगा आहेस, आणि माझा असा प्रॉब्लेम आहे. म्हटलं मला शक्य होणार नाहीये, तुम्ही या आणि पुण्यामध्ये तिथं ह्याला विद्युत दाहिनीत वगैरे हे करा. नाही ताई ते म्हटलं मग गावाला न्या, पिंपरी पेंढारची होती ती, म्हटलं गावाला न्या. तर नाही ते गावाला नेलं तर मग ते 10वा आला, 13वा आला, मला एवढा वेळ नसतो. म्हणजे लिटरली स्वामीन शपथ मला त्यांनी ही कारणं सांगितली. म्हणजे शेवटचा क्षण तुम्हाला हे कार्य करण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही, तुम्ही तुमच्या मनाला सुद्धा तुम्ही लाजू शकत नाही की तुम्हाला हे कार्य करायचे. आपली आई आहे, कशी का होईना, पण आपली आई आहे किंवा आपले वडील आहेत म्हणून. तर त्याला नाही होय करून जेव्हा मी थोडंसं कडक भाषेमध्ये सांगितल्यावरती तो कुठंतरी हे झाला. म्हटलं दादा तू उलटं परत यायला हवं तर तुझा तो तेवढा टाईम पिरियड मी वाचवते, मी इकडून सगळी प्रोसेस करून ससूनच्या हॉस्पिटलला पाठवते, तिकडं जे काही बाकीची प्रोसेस असते ती करून तू पुण्यामध्ये हे कर. पण आजीची इच्छा होती म्हटलं पिंपरी पेंढारमध्ये तिच्या गावामध्ये, गावातल्या स्मशानभूमीत तिला हे करावं म्हणून. हे मला आजीनी बोलून दाखवलंय. एक तर पहिली गोष्ट तर तुझ्या घरी तिला राहायला यायचं होतं, तू तर काही शेवटपर्यंत नेलंच नाहीस म्हटलं, पण तिथपर्यंत तरी नाही त्या पोरांनी नेलं आणि शेवटी पुण्यामध्येच केलं. अंत्यविधी झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, तिचं काय त्यांनी केलं नाही केलं त्याच्या मनाला माहिती. थोड्या दिवस दादा उलटून गेले. तिचं ना एक पोत होती, म्हणजे असे इकडं 4 मणे इकडं 4 मणे, एक वाटी होती अशी, आणि कुडक्या होत्या, हे होतं माझ्याकडे. आणि एक नितीन शेलार म्हणून दादा आहे ज्यांच्या रेफरन्सनी, ते पण सामाजिक कार्य करते, त्यांच्या रेफरन्सनी ती आपल्याकडे आली होती. तर आता मोस्टली आपण आश्रमामध्ये कधी BP शूट होतो काय होतं तर आपण ते काढून बाजूला ठेवतो, पण त्या आजीने कधी काढून नाही दिलं ते. मग ज्यावेळेस ती एक्सपायर झाली त्यावेळेस काढून मी ते साईडला ठेवलं, कारण पुढं हॉस्पिटलला वगैरे आपण ते तसंच पाठवत नाही. तर त्यांनी त्या सोन्यासाठी मला फोन केला काही दिवस उलटून गेल्यावर. मला म्हटलं ताई सगळं उरकलं बरं का, हे ते असं तसं. आणि इव्हन मी नितीन शेलार दादांची जेव्हा आजी एक्सपायर झाली तेव्हा मी त्यांना हे कानावरती पण घातलं होतं. म्हटलं दादा तिकडं गावाला जर त्यांनी आणलं तर त्या ॲम्ब्युलन्सवाल्याबरोबर मी पाठवून देते, तुम्ही त्यांच्या मुलाला वगैरे देऊन टाका. नितीन शेलार दादा म्हटले ताई तुम्ही सांभाळ केला आहे तिचा आत्तापर्यंत, तुम्ही संस्थेच्या कामासाठी ते वापरलं तरी आमची काही हरकत नाही आहे. ते भरपूर जण लोक होते आणि त्यांनी आम्हाला तो सल्ला दिला होता. तर ह्याने मला फोन केला आणि म्हणाला आजीचं काहीतरी तुमच्याकडे वस्तू आहेत म्हणे,
तर म्हटलं काय वस्तू आहे, मला ते कळालं की त्याला काय बोलायचं. बरोबर. म्हटलं काय वस्तू आहेत, हम्म. तर म्हणे तिचं काहीतरी गोल्ड आहे म्हणे तुमच्याकडे. म्हटलं हो आहे ना, म्हटलं गळ्यातलं आहे आणि कानातलं आहे म्हटलं ते. तर म्हणे त्याची काय प्रोसेस आहे घेण्याची. बघा म्हणजे तो अंत्यविधी करायला तयार नव्हता, आजीची जबाबदारी शेवटच्या क्षणी घ्यायला त्याला तयार नव्हतं, पण गोल्डसाठी मात्र त्याला मुलगा म्हणून अधिकार गाजवायचा होता. आणि म्हटलं काय प्रोसेस आहे. म्हटलं काही नाही, आजी 1.5 वर्ष होती, 1.5 ते 1.25 वर्ष आपल्याकडे होती. 8,000 रुपयांनी महिन्यानी खर्च काढ, म्हणजे किती झाले तो खर्च मला संस्थेचा मला द्या आणि ते घेऊन जावा आहे म्हटलं. मी फोटो पण पाठवले, हे माझ्याकडे आहे म्हटलं 2 गोष्टी. म्हटलं घेऊन जा. काय ताई, हॅलो ताई, आवाज येत नाहीये ताई, मी तुम्हाला थोड्या वेळाने करू का. नंतर परत त्याचा फोनही आला नाही आणि काहीही नाही. म्हणजे असे किस्से भरपूर मला हे येतात आणि फेस करते मी या सगळ्या गोष्टींना. ओके. सो मॅम, जाता जाता काय सांगाल, दोन्ही बाजूंना काय सांगाल, की पालकांकडून पण आणि मुलांकडून पण काय सांगाल, की काय गोष्टी ते लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून ही वेळ येऊ नये जी आपण आता डिस्कस केली. बरं, आजच्या यंग जनरेशनला ॲक्च्युअल मी हे सांगेल की आपल्या आईवडिलांचं मन जपा. म्हणजे ते काय बोलतायत काय नाही त्याच्याकडे लक्ष द्या, आणि ते जर सांगत असतील तर म्हणजे जर त्यांना तुमचं मत पटत नसेल तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आजूबाजूला आपल्या कोणी वृद्ध पालक असतील तर त्यांच्याशी पण वेळ काढून थोडंसं हे करा. आणि खरंच तुम्हाला जर एक वृद्ध काळामध्ये वृद्धाश्रमातलं जे आयुष्य असतं ते बघायचं असेल, रिअल लाईफ जर बघायची असेल तर वृद्धाश्रमाला नक्की भेट द्या आणि तिथं येऊन बघा की म्हणजे झुरण्याशिवाय ते पालक काहीच करू शकत नाहीत. तर थोडीशी तुम्ही तुमच्या जबाबदारी आपल्या काय आहेत ह्याची जाणीव ठेवून तुम्ही तुमच्या पालकांशी वागा, हेच मी सांगेल तुम्हाला. आणि बाकीच्या पालकांसाठी म्हणजे वृद्ध पालकांसाठी मी हे सांगेल की तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. अगदीच त्यांना नाही वेळ, आणि आजकालचं यंग जनरेशन थोडंसं तडतडतं असतं, थोडं यंग असल्यामुळं त्यांच्यात ती जोश वेगळा असतो, त्याच्यामुळं घ्या थोडंसं त्यांच्या कलेने घ्या, काही हरकत नाही आहे. आपलीच मुलं आहेत शेवटी, त्यांच्या काही चुका पोटात घालत चला, तर अशा वेळेने आपण पुढं जाऊ शकतो. ओके मॅम, जाता जाता आश्रमाबद्दल काय सांगा, म्हणजे मोबाईल नंबर असेल किंवा काही जे आपण पहिल्या पार्टमध्ये तर बोललोच आहे, पण परत एकदा काय मोबाईल नंबर ज्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा काही दान द्यायचं असेल किंवा मग काही मदत करायची असेल तर त्यांच्यासाठी. आपलं स्वामी निवास वृद्धाश्रम हे पौडगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे ह्या भागामध्ये आहे. गेली 4 वर्ष झाले आपण काम करतोय आणि जागा जी आहे आपली ती भाडेतत्वावरती आहे. आपल्याला तुम्ही मदत धान्याच्या स्वरूपात करू शकता. जुनी कपडे जी तुमची असतात, जी वापरण्याजोगी असतात, जुनी असूनसुद्धा वापरण्याजोगी असतात, अशी कपडे तुम्ही डोनेशनमध्ये देऊ शकता. आत्ता सध्या पावसाळ्यामध्ये आपण कलेक्शन थांबवतो कारण स्टोरेजला आपल्याकडे कॅपॅसिटी नाही आहे. बाकी तुम्ही चपला म्हणजे तुम्ही घरातली काही भांडी असतील, काही फर्निचर असेल, चपलासुद्धा मी डोनेशनमध्ये घेत असते. कारण माझी तेवढी ऐपत नाही आहे की मी प्रत्येक गोष्ट नवीन त्यांना आणून देऊ शकते. स्वेटर्स असू देत, कानटोप्या असू देत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोनेशनमध्ये देऊ शकता. बाकी तुमचा कोणाचा काही वाढदिवस असेल त्या बदल्यामध्ये तुम्ही सेलिब्रेशनसाठी येऊ शकता. जेवणाच्या पंक्ती तुम्ही बसवू शकता, गोडाचं जेवण वगैरे देऊ शकता. कोणाच्या पुण्यस्मरण असेल, कोणाचं काही श्राद्ध असेल, पितृपंधरवड्यामध्ये पण आपण जेवणाचं आव्हान वगैरे करत असतो. तर तुम्ही एक सन्मानाने दिलेला घास एखाद्या म्हणजे वृद्धाश्रमामध्ये एखाद्या पालकाचा शेवटचा घास ठरेल. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही मदतीला पुढे धावून येणं गरजेचं आहे. आणि मी हे नेहमी म्हणते की तुम्ही न कळवता, न अलर्ट करता तुम्ही वृद्धाश्रमाला भेट द्या. ज्यावेळेस तुम्ही न कळवता किंवा न अलर्ट करता एखाद्या संस्थेत जाता त्यावेळेस कळतं की त्या संस्थेमध्ये खरंच काय काम चालू आहे. म्हणजे कुणीतरी व्हिजिटला येणार आहे म्हणून मग त्या आजी आजोबांच्या केसांना तेल लावायचं, भांग पाडून शोपीस सारखं बसवायचं, असं आपलं काम नाही. आपलं काम खूप प्रामाणिक आहे आणि कधीही अर्ध्या रात्रीला तुम्ही आलात तरी आपलं जे जेन्युइन काम आहे ते काम तिथे तुम्हाला दिसेल. आणि नक्की तुम्ही आश्रमला व्हिजिट करा. मी तुमच्या मदतीची वाट पाहते आहे
आणि अभिषेक दादाच्या पॉडकास्टमधून तर आपण नक्कीच कनेक्ट होऊ. म्हणजे हा व्हिडिओ जो कोणी ज्या भागातून जिथून कुठून कोणीही बघत असेल तर नक्की मदतीला पुढे या. आणि फक्त मदत पण नको, तुम्हाला आजूबाजूला कोणी भिक्षेकरी पालक काही दिसला ज्याला खरंच आश्रमची गरज आहे, ज्यांना मुलांनी काढून टाकलं आहे किंवा ज्यांच्यावरती खरंच वाईट प्रसंग आलेला आहे, त्यांना 1-2 मिनटाचा फक्त वेळ काढून त्यांना विचारा, त्यांची स्टोरी विचारा आणि त्याच्यातून तुम्ही आपल्यापर्यंत घेऊन या. माझा नंबर अभिषेक दादा स्क्रीनवरती खाली डिस्प्ले करेलच आणि नक्की तुम्ही विजिट करा. मी तुमच्या मदतीची आणि तुमच्या विजिटची वाट बघते. आणि अभिषेक दादा तू पण नक्की येणार आहेस. येस. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅम थँक्यू सो मच. परत एकदा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.